नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण व्यक्तिमत्व या शब्दाचा विचार करतो तेव्हा अनेकांना वाटते की फक्त चांगले कपडे घालणे किंवा देखणे दिसणे म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व. पण खरं सांगायचं तर बाह्य रूप ही फक्त पुस्तकाची कव्हर असते. तुमचं खरं व्यक्तिमत्व तुमच्या वागण्यातून आणि विचारांतून झळकत असतं. एक प्रभावी व्यक्ती तीच असते जी स्वतःच्या दिसण्यापेक्षा स्वतःच्या असण्यावर जास्त मेहनत घेते. तुमचा आत्मविश्वास आणि तुमची साधी राहणी हीच तुमची पहिली ओळख असते. व्यक्तिमत्वाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत. तुम्ही इतरांशी कसे बोलता यावरून तुमची किंमत ठरते. संवाद म्हणजे फक्त बोलणं नव्हे तर समोरच्याचे ऐकून घेणं सुद्धा होय. आपल्या बोलण्यात नेहमी नम्रता आणि स्पष्टता असावी. कोणाचाही अपमान न करता आपले मत ठामपणे मांडणे ही एका सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची ओळख आहे. शब्द हे शस्त्रासारखे असतात. त्यांचा वापर नेहमी विचारपूर्वक आणि मने जोडण्यासाठी केला पाहिजे. एक आदर्श व्यक्तिमत्व नेहमी सकारात्मक विचारांनी घडते. संकटाच्या वेळी खचून न जाता धैर्याने उभे राहणे आणि दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे चारित्र्य हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. प्रामाणिकपणा, वेळ पाळणे आणि शिस्त हे गुण तुम्हाला गर्दीतून वेगळे ठरवतात. वेन युअर थॉट्स आर प्युअर, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं जे कोणत्याही मेकअपपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. शेवटी इतकंच सांगेन की व्यक्तिमत्व म्हणजे दुसऱ्याची सावली बनणं नव्हे तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं होय. सतत काहीतरी नवीन शिकण्याची ओढ आणि स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा. आपण जसे आतून आहोत तसेच बाहेरून दिसले पाहिजे. जेव्हा तुमचे कर्तृत्व तुमच्या व्यक्तिमत्वाला जोड देते तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने एक प्रभावी व्यक्ती बनता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि दररोज स्वतःची एक उत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.